नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ससा आणि ढगाची गोष्ट, जिचं नाव आहे टिपूर ससा आणि त्याचा रुसलेला ढग. एका हिरव्यागार शेतात टिपूर नावाचा एक पांढरा गुबगुबीत ससा राहत होता. आकाशातील धोंडो नावाचा एक छोटा पण हट्टी ढग त्याचा खास मित्र होता. टिपूर आणि धोंडो अनेक मजेदार गोष्टी एकमेकांना सांगायचे. पण एके दिवशी धोंडो ढग कोणाशी तरी भांडतो आणि खूप रुसतो. त्याने मोठा हट्ट धरला, मी आता कधीच पाऊस पाडणार नाही. धोंडोच्या या हट्टाने शेतातील फुले कोमेजून गेली, झाडे सुकू लागली आणि सर्व प्राणी उदास झाले. हे पाहून टिपूर ससा दुःखी झाला. त्याने धोंडोस हसवण्याचा आणि त्याचा रुसवा काढण्याचा निश्चय केला. टिपूर ढगासाठी गोड गाणी गायला, मजेदार उड्या मारू लागला आणि वेगवेगळ्या नकला केल्या. धोंडो ढगाला हसू आवरणे कठीण झाले. त्यांच्या मदतीला एक वृद्ध वडाचे झाड आले. झाडाने धोंडोस प्रेमाने समजावले की पाऊस पाडणे हे निसर्गाचे किती महत्त्वाचे काम आहे आणि त्याचा रुसवा सर्वांना त्रास देत आहे. टिपूर आणि वडाचे झाड यांच्या प्रेमळ प्रयत्नांमुळे अखेर धोंडोचा रुसवा दूर झाला. तो आनंदाने हसला आणि त्याने जोराचा पाऊस पाडला. शेत पुन्हा हिरवेगार झाले. शिकवण: निसर्गाची काळजी घेणे आणि चांगल्या कामासाठी मित्रांना प्रेमाने मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.